तेजश्रीताई विश्वजित करंजुळे पाटील। भारत माता की वंदे वंदे। आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले वनमंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार किसनजी कथोरे, आमदार कुमार एलानी साहेब, त्याचबरोबर माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, आमदार सुलभाताई गायकवाड, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब साहेब, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे साहेब व माझे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुळे साहेब, त्याचबरोबर सर्व भावी नगरसेवक व सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांचे म्हणजे आपले अंबरनाथकर ज्यांचं भारतीय जनता पार्टीवर इतकं प्रेम आहे, इथे उपस्थित आहात, त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि ज्येष्ठ सर्व वरिष्ठ या सर्वांचं स्वागत करते आणि धन्यवाद देते की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आपल्या या सभेला उपस्थित आहात। आज व्यासपीठावर उपस्थित तसेच तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आपल्या अंबरनाथची परिस्थिती सांगणार आहे। इतक्या वर्षांपासून आपले अंबरनाथकर पाण्यासाठी वंचित राहिलेले आहेत की पाणी ही मूलभूत गरज आहे आणि सांगू इच्छिते सगळ्यांना की आम्हाला अशा प्रकारचं पाणी येतंय की इतकं अस्वच्छ, त्याचबरोबर वेळेवर येत नाही आणि असं पाणी आम्हाला मिळतंय आणि एकदम थोडकंच पाणी असेल, म्हणजे इतकी भयावह परिस्थिती आहे आमच्या अंबरनाथकरांची। तर नक्की त्या प्रश्नावरती आपल्या माननीय मुख्यमंत्री यांना मी सांगेन की जरूर लक्ष द्या। त्याचबरोबर म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, कॉमन टॉयलेट्स असतील, पथदिवे असतील, या सगळ्याच गोष्टींसाठी अंबरनाथ शहर वंचित राहिलेलं आहे। आणि आज आपले देवाभाऊ आलेले आहेत, तर आमच्या अंबरनाथकरांच्या खूप साऱ्या मागण्या आहेत, खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि अपेक्षा कोणाकडून असतात, जो देतो त्याच्याकडूनच अपेक्षा असतात। म्हणून आम्ही काही मागण्या करणार आहोत। मी सर्व अंबरनाथकरांच्या वतीने काही मागण्या करणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की इतक्या वर्षापासून आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा किंवा गैरकारभाराचा आरोप नाहीये। आपलं भाग्य आहे की असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत। एक खूप टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी। आणि मागणीसाठी मी सांगितलं की आम्हाला पाणी खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम आहे पाण्याचा, तर तो पाण्यासाठी आमचा प्रश्न सोडवा। त्याचबरोबर आरोग्य सेवामध्ये मी सांगेन की आमचं तालुक्याचं शहर आहे तरी एक शासकीय रुग्णालय सुद्धा चांगल्या प्रतीचं नाहीये, म्हणजे खूप बिकट अवस्था आहे। प्रचाराच्या दरम्यान मी अशा लोकांना भेटली आहे की रुग्णालय नसल्यामुळे, शासकीय रुग्णालय नसल्यामुळे चांगल्या प्रतीचं खूप लहान मुलांचा सुद्धा जीव गेलेला आहे आणि वरिष्ठांचा सुद्धा जीव गेलेला आहे, कारण की ठाणा मुंबईपर्यंत पोहोचत्यापर्यंत त्यांना जीव गमवायला लागला आहे। आणि ह्याच्या पुढे असं कोणाचं फक्त हॉस्पिटल नसल्यामुळे किंवा चांगल्या प्रतीचं हॉस्पिटल नसल्यामुळे कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सुसज्ज सगळ्या आणि विशेष तज्ञ असलेलं हॉस्पिटल आम्हाला अंबरनाथकरांना द्यावं ही माझी विनंती आहे। त्याचबरोबर आमचे अंबरनाथकर इतके कष्टकरी आहेत आणि इतके मेहनती आहेत, त्यांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं, ट्रेनचा प्रवास करावा लागतो, मुंबई गाठावी लागते। तर आणि आपल्या अंबरनाथमध्ये इतकी मोठी MIDC आहे, तर आज मी त्यांना विनंती करणार आहे की अंबरनाथच्या MIDC मध्ये चांगले प्रोजेक्ट्स आणून
चांगल्या कंपनीज आणून आणि IT पार्क जसं असं काही बनवून की आमच्या ज्या स्थानिक अंबरनाथकर आहेत, भूमिपुत्र आहेत, ह्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे आपण प्रयत्न करावेत. त्याचबरोबर जसं मी सांगितलं, अंबरनाथकर इतके म्हणजे नोकरदार वर्ग बराच आहे आणि ते रेल्वेने प्रवास करतात. इव्हन महिला आहेत त्या रेल्वेने प्रवास करतात. तर त्यासाठी मी एक विनंती करणार आहे की आमची 12 डब्याची गाडी 15 डब्यापर्यंत करून द्यावी. आणि त्याचबरोबर विशेष महिलांसाठी जर ट्रेन देऊ शकला तर ती पण ट्रेनची आम्ही मागणी करत आहोत. मी तुम्हाला आणि ट्रेन 12 डब्याची 15 डबे ट्रेन करून त्याबरोबर फ्रिक्वेन्सी जी आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या पीक आवर्समध्ये ती पण वाढवली तर खूपच बरं होईल. आणि अजून सांगायची अशी गोष्ट आहे की आपले अंबरनाथकर इतके त्रस्त आहेत काही गोष्टींसाठी की त्यांचं आता इंतजार संपणार आहे असं मी म्हणेन. मी एक कोट बोलणार आहे आपल्या अंबरनाथकरांच्या वतीने. इंतजार है सिर्फ एक मौके का, अभी हिसाब होगा हर एक धोके का. जो आतापर्यंत धोका झाला आहे अंबरनाथकरांबरोबर, जो भ्रष्टाचाराने असेल किंवा भयान दाखवून असेल, तो आम्हाला मोडून काढायचा आहे. त्यासाठी आम्ही इथे आज एवढे सगळे मान्यवर आलेले आहेत. मला एकच सांगायचं आहे देवाभाऊंना की आपण आणलेली ही लाडकी बहीण योजना, यांचं म्हणणं आहे असं की आमचा नगराध्यक्ष नाही आला तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत ते. म्हणजे अशिक्षितपणाचं लक्षण आहे मी म्हणेन. ह्याच्यावर दुसरं काही म्हणजे हास्यास्पद आहे हे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आमच्या अंबरनाथकरांच्या सगळ्या महिलांना ग्वाही द्या की असं काही होणार नाहीये. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की पाणी आणि वीज बंद होईल जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं. म्हणजे अशा प्रकारच्या धमक्या, म्हणजे पाण्यावर सुद्धा, मूलभूत गरजांवर सुद्धा हे लोक धमकी देतात. म्हणजे काय प्रकारे हे लोक सांभाळतील आपल्या अंबरनाथला. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय की आता कमळाशिवाय पर्याय नाही. आणि अजून एक सांगू इच्छिते की मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा एक मंत्र घेतला आहे, ना खाऊंगी ना खाने दूंगी. तर याचा अर्थ माझ्या चांगलाच मला कळतो, कारण की माझं शिक्षण आहे किंवा माझी जी मानसिकता आहे एकतर, त्याच्यातून मला चांगला अर्थ माहिती आहे. ना खाऊंगीवर इतका जोर आहे की मला 1 रुपयाही जनतेचा नाही, नकोय आणि मी कधी घेणार पण नाही. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने मी सांगते. कारण की निधी आधी पण आला होता, असं नाही आधी आला नव्हता, पण त्याचा दुरुपयोग झाला. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला सांगायचं आहे की आता ह्यानंतर जो निधी येईल तो निधीचा वापर त्याच कारणासाठी केला जाईल, आमचे खिसे भरण्यासाठी नाही. आता जास्त वेळ न दवडता मी आज फक्त एक आमचं विजन सांगायचंय. आमच्या अंबरनाथला, आपल्या या अंबरनाथला स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील आणि स्मार्ट बनवायचंय. या मिशन मध्ये सामील व्हायचं असेल तुम्हाला तर कमळाशिवाय पर्याय नाही. तर ह्या वर्षी जे 20 डिसेंबरला मतदान आहे त्या दिवशी सगळ्यांनी आपल्यानी बाहेर निघायचंय आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं पाहिजे. बदलापूरमध्ये 57% 57% मतदान झालं आहे. आपल्याला तो आकडा पुढे न्यायचा आहे. मी म्हणते 65 ते 70% मतदान झालंच पाहिजे. आणि मला एवढी खात्री आहे जर आपण उतरलो, जर लोक उतरले तर ते भाजपालाच मतदान करतील. कारण की आपल्या देवेंद्रजींनी और आपल्या मोदीजींनी एवढं काम करून ठेवलंय की त्याच्यावर कुणालाही शंका नाहीये. मी परत सगळ्यांना विनंती करणार आहे आज की नगराध्यक्ष पदासाठी असेल, त्याचबरोबर आपले उमेदवार असतील, त्या सगळ्यांसाठी फक्त कमळ 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 या चिन्हावरच बटन दाबा. कारण की आमच्या रक्तात, डोक्यात सगळीकडे कमळ आहे. तुमच्या पण डोक्यात कमळ असू द्या. विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद तेजश्रीताई. या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत. भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीनं माननीय जयंतीभाई जीवराज नागड़ाजी को श्री अखिल भारत अचलगच्छ विधि पक्ष श्वेतांबर जैन संघ में या ठिकाणी हा सन्मान करत आहोत. माननीय श्री
जयंतीभाई जीवराज नागड़ाजी को श्री अखिल भारत अचल गच्छ विधि पक्ष श्वेतांबर जैन संघ के ट्रस्टी पर निर्विरोध नियुक्त होने पर आपको यह सम्मान हम कर रहे हैं। सम्माननीय श्री जयंतीभाई जीवराज नागड़ा जी को आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीनं हा सन्मान आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतो आहे। आणि यानंतर खरं म्हणजे महाराष्ट्राला ज्या व्यक्तिमत्वानं आणि इथल्या अनेक लेकींना बहिणींना एक स्वतःच्या भाऊ म्हणून एक चांगली ओळख निर्माण केली, कार्यकुशल नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं तुम्हा मला सगळ्यांना महाराष्ट्राचा एक नवा चेहरा निर्माण करून दिला, ज्या व्यक्तिमत्वानं या महाराष्ट्राला, युवकाला, शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला आपलं वाटावं, आपला भाऊ वाटावा, सर्वसामान्य पोरांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आपला भाऊ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने ओळख निर्माण केली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःला लाडका भाऊ म्हणवण्यात ज्यांना अभिमान वाटतो असं व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्राचं कार्यकुशल नेतृत्व। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात अंबरनाथकर। या ऐतिहासिक अंबरनाथ शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, कार्यकुशल नेतृत्व माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण अंबरनाथकरांशी सुसंवाद साधावा आणि तमाम अंबरनाथकरांना संबोधित करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्रीमान रवींद्र चव्हाणजी, आपल्या राज्याचे वनमंत्री सन्माननीय गणेश नाईकजी, सन्माननीय आमदार किसन कथोरेजी, कुमार ऐलानीजी, चित्राताई वाघ, सुलभाताई गायकवाड, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, नरेंद्र पवारजी, नंदू परबजी, नाना सूर्यवंशी, गुलाबरावजी करंजुळे, शशिकांतजी कांबळे, संजयजी गायकवाड, गणेशजी कथोरे, रवींद्रजी घोडविंदे, राजेंद्रजी घोरपडे, रुचिताताई घोरपडे, शरदजी तेली, उत्तमजी भिसे, मिलिंदजी धारवाडकर, आपल्या अतिशय सुशिक्षित आणि विचारांची स्पष्टता ज्यांना आहे अशा आपल्या उमेदवार श्रीमती तेजश्री विश्वजित करंजुळे, आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आपली निवडणूक ही पुढे ढकलली गेली, त्याचा उमेदवारांना त्रास झाला असेल, पण मला मात्र फायदा झाला। कारण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवस होते, जास्त ठिकाणी जायचं होतं आणि अंबरनाथ आणि बदलापूर दोनपैकी एकाचाच नंबर लागू शकत होता, तर बदलापूरचा नंबर लागला। तिथली सभा माझी झाली, पण माझी मनापासून इच्छा होती की अंबरनाथला जाता आलं पाहिजे। आणि अचानक निवडणूक पुढे ढकलली गेली आणि मला आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी त्यामुळे लाभली आणि म्हणून मी
आपल्या सर्वांना याच ठिकाणून नमस्कार करतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. खरं म्हणजे अंबरनाथ हे मुंबईचं प्रवेशद्वार देखील आहे. आपल्या मध्य रेल्वेची जीवन रेषा इथनं जाते आणि एकूणच एक अतिशय जुनं शहर म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. विशेषतः भगवान भोलेनाथ, शिवशंकर शंभो यांचं जे शिवमंदिर आहे ती इथली खरी ओळख आहे. आणि अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या या शिवमंदिरामध्ये खरं म्हणजे या ठिकाणूनच मी त्या ठिकाणी माझा प्रणाम पोचवतो. आज मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने अंबरनाथला येण्याची संधी तर मिळालीच, पण त्यासोबत आपला भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मला मिळाली. मी या निवडणुकीकडे तू महिने म्हणून पाहत नाही. मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता देखील आलो नाही. व्यक्ती नाही, पक्ष नाही. मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो. कारण तू मैमे त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो. तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे, करून दाखवलेला आहे आणि करायचं खूप आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलोय. आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे. त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे. सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील. आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे, न खाऊंगी न खाणे दूंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासनं कोणी कधी थांबवू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 60-70 वर्ष मोठ्या प्रमाणात एक मानसिकता होती. आणि ती मानसिकता अशी होती की भारत असेल, महाराष्ट्र असेल, हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो. गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास, गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास. यात काही चुकीचं नव्हतं. पण त्याच वेळी राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला की महाराष्ट्रामध्ये शहरं देखील आहे. शहरांमध्ये लोक राहतात. शहरांमधल्या लोकांच्याही काही गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पिण्याचं पाणी, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, या सगळ्या ज्या गरजा आहेत या गरजांचं नियोजन करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. याचा विचारच झाला नाही. परिणाम काय झाला बघा. मोठ्या प्रमाणात गेल्या 70-80 वर्षामध्ये शहरीकरण झालं. अंबरनाथ सारखं शहर जे छोटं शहर होतं, आज जरी नगरपालिका असली तरी आता महानगरपालिका एवढं मोठं हे शहर व्हायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढल्यामुळे प्रश्न निर्माण झाले. कारण इतके लोक जर शहरात राहायला लागले तर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पडते. मग पाण्याची टंचाई निर्माण झाली. लोक राहायला आले तर घनकचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला. मग शहरांमध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले. कचऱ्यावर कुठलाही त्या ठिकाणी प्रक्रिया होत नसल्यामुळे
सगळीकडे वास, कचऱ्याचे ढीग, त्याच्यावर मच्छर, डास, अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली. शहर वाढत गेलं, जसं वाढलं तसं त्या ठिकाणी सगळं सांडपाणी काढण्याकरता, शौचाचं पाणी काढण्याकरता नाल्या तयार झाल्या. नाल्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं. त्या नाल्यांमधनं वाहणारा ते घाण पाणी, त्याचा वास, त्यातनं होणारे डास, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण, तेच पाणी कुठेतरी आपल्या जमिनीमध्ये जाऊन आपल्या जमिनीचं, आपल्या नदीचं, आपल्या नाल्यांचं, आपल्या ओढ्यांचं, आपल्या खाड्यांचं, त्या ठिकाणी होणारं प्रदूषण, अशा पद्धतीनं हे संपूर्ण शहरी जीवन कुठेतरी प्रदूषणाकडे जायला लागलं. कारण कोणीच शहरांकडे लक्ष दिलं नाही. शहरात लोक राहतात, त्यांचं नियोजन केलं पाहिजे ही मानसिकताच नव्हती. पण मला सांगताना आनंद वाटतो की 2014ला ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींनी पहिल्यांदा ही गोष्ट एक्नॉलेज केली आणि सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो. गावाचाही विकास करावा लागेल आणि शहरांचाही विकास करावा लागेल. आणि मोदीजींनी सांगितलं की देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. त्यामुळे शहरं ही विकासाचं इंजिन आहे. शहरामध्ये जर उत्तम व्यवस्था केली तर आपल्या शहरांमध्ये आपण परिवर्तनही घडवू शकतो, लोकांना चांगलं जीवनही देऊ शकतो आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करू शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या. आज आपण पाहतोय प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कारण काय आहे, लोक गावाकडनं आले, नियोजन नव्हतं, राहायला जागा नव्हती. गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो राहायला लागला, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या. आणि म्हणून मोदीजींनी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि पहिल्यांदा शहरांकरता स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, त्यानंतर स्वच्छ भारत योजना शहरी, अशा वेगवेगळ्या योजना तयार करून हजारो कोटी रुपये हे शहरांना पहिल्यांदा देणं सुरू केलं. भारत सरकारने शहरांकरता केलेलं हे 7 दशकातलं पहिलं सगळ्यात मोठं नियोजन होतं आणि त्यामुळे हळूहळू शहरं देखील बदलायला लागली. आज आपण पाहू शकतो शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं ज्यांचं कच्चं घर आहे त्यांना पक्क घर द्या. पण अनेक ठिकाणी शहरांमध्ये घर देण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण आहेत, त्यामुळे घर देता येत नव्हतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपण निर्णय केला की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी केलेली जी अतिक्रमणं आहेत ती आपण नियमित करू, त्यांना मालकी हक्काचा पट्टा देऊ आणि त्या ठिकाणी कच्चं घर असेल तर मोदीजींच्या योजनेतनं त्यांना पक्क घर देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्क्या घरामध्ये नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून अंबरनाथ सारख्या शहरामध्ये देखील आमचे झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांच्या जमिनीची मालकी त्यांना देणं आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या घरांचं पक्क घरात रूपांतर कसं करता येईल आणि त्यासोबत जे गरीब आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत, अशा मध्यमवर्गीयांकरता देखील मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून फ्लॅट स्कीम तयार करून अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून त्यांनाही पक्क घर देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या मोदीजींनी आपल्याला करून दिली. आज तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात अमृतच्या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना, भुयारी गटारच्या योजना, अशा शेकडो कोटी रुपयाच्या योजना आज शहरांकरता त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या. शहरांचं चित्र बदलत आहे. आज आपण पाहू शकतो स्वच्छ भारतच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता तिथला घनकचरा उचलला गेला पाहिजे, त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातनंही मत्ता तयार झाली पाहिजे, अशा प्रकारच्या योजना या आपण आणल्या. आता आपला कचरा आपली लायबिलिटी नाही, आपल्यावर बर्डन नाही. आता सर्क्युलर इकॉनॉमीचा जमाना आहे. आपले गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट,
एव्हरीथिंग इज वेल्थ. कचरा हा वेस्ट नाही. आता आपण वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये मोदीजींच्या योजनेतनं राज्य सरकारच्या योजनेतनं 2014 नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी देखील राज्याची योजना तयार केली आणि आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी घनकचऱ्याला केवळ डंप करणं नाही तर घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली. आता अनेक नगरपालिका त्या घनकचऱ्यापासनं कोळशासारख्या पेलेट्स तयार करतायत. त्या ठिकाणी घनकचऱ्यापासनं खत तयार करतायत. एवढंच नाही तर आता घनकचऱ्यापासनं गॅस तयार होतोय. घनकचऱ्यापासनं विद्युत निर्मिती देखील आपण करतोय आणि यशस्वीपणे काही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आपण ते करून देखील दाखवलेलं आहे. म्हणजे काल परवापर्यंत जो घनकचरा आपल्याला बर्डन वाटत होतं आता तो घनकचरा मत्तेमध्ये मालमत्तेमध्ये वेल्थमध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण करतोय. आणि त्याकरता केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला निधी देत आहे. बंधू भगिनींनो, आपण बघा ज्यावेळी 2014ला मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर या MMR रिजनचा ज्यावेळेस आपण विचार केला या MMR रिजनच्या करता MMRDA आपण निर्मिती केली होती. आणि मला आजही आठवतं 2004-05 साली ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो त्यावेळी बजेटच्या चर्चेमध्ये मी त्यावेळेच्या सरकारला सांगितलं होतं की जे MMRDA तुम्ही तयार केलाय याचा उपयोग तुम्ही बँकेसारखा करता. MMR क्षेत्रातनं तुम्ही पैसा जमा करता आणि तो केवळ डिपॉझिट म्हणून ठेवता. तुम्ही याचा वापर करून MMR क्षेत्रामध्ये कुठलंही काम करत नाही. काही काम केलं तर मुंबईमध्येच करता पण MMRचं इतकं मोठं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मात्र कुठली कामं होताना दिसत नाहीत. त्या काळामध्ये 500 कोटी रुपयाची डिपॉझिट्स होते आणि वर्षाला 50-60-100 कोटी रुपयाचं काम केवळ त्या ठिकाणी MMR रिजन मध्ये व्हायचं. आणि म्हणून मी त्यावेळेस जे मांडलं ते त्यावेळेच्या सरकारने केलं नाही. पण मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी माझ्याकडे ही जबाबदारी आली मी पहिल्यांदा MMRDA सांगितलं तुम्ही बँक नाही आहे. तुमचं काम डिपॉझिट खाऊन व्याज खाण्याचं नाही आहे. तुम्हाला जबाबदारी दिली आहे जे पैसे तुम्ही जमा करता त्याच्यावर अजून कर्ज घ्या आणि MMR रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात कामं तुम्ही केली पाहिजेत. आणि त्यानंतर पहिल्यांदा MMRच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं. अंबरनाथ असेल बदलापूर असेल या क्षेत्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन असतील या ठिकाणी गटारीच्या लाईन असतील या ठिकाणी ट्रंक रोड्स असतील या सगळ्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण सुरू केलं. आणि एवढंच नाही तर या संपूर्ण MMR क्षेत्राचा विचार करत मुंबई सहित संपूर्ण MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून 370 किलोमीटरची मेट्रोची लाईन ही आपण त्या काळामध्ये प्लॅन केली आणि MMRला सांगितलं आपण MMRDA की सगळी लाईन तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे. MMRDAचे अधिकारी म्हणाले एवढा पैसा आणायचा कुठनं. मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका तुमच्याकडे खूप मत्ता आहे तुम्हाला कर्ज मिळू शकतं. कर्ज उभारा आणि त्या कर्जाचं सर्व्हिसिंग देखील तुमच्या मत्तेतनं होऊ शकतं. आज मला सांगताना आनंद वाटतो त्याच MMRDA मधनं या MMR रिजन मध्ये 2 लाख कोटी रुपयाची कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो. आणि आपल्याला माहिती आहे की या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून आज आपल्या अंबरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी मेट्रो 5 असेल मेट्रो 12 असेल मेट्रो 14 असेल याचं नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोहोचणार आहे. आणि विशेषतः मेट्रो 14चा तर मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे कारण कांजूर पासून अंबरनाथ पर्यंत ही 14 नंबरची मेट्रो होणार आहे. आणि अंबरनाथ वासियांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो पुढच्या 4 महिन्यामध्ये या मेट्रो 14चं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे. त्यामुळे मेट्रो 5 आणि मेट्रो 12 तर आहेच पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत. एवढंच नाही त्याच काळामध्ये MMRDAच्या माध्यमातून
MUTP3 आपण सुरू केला आणि या MUTP3 मध्ये कल्याण, बदलापूर 3 व 4 या रेल्वे लाईनचं काम आपण सुरू केलं. त्यासोबत अधिकचे डबे आपण त्या ठिकाणी लावणं सुरू केलं. आणि आता तर आपली जी मागणी आहे, लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांना सांगणार आहोत की त्या ठिकाणी 15 डब्याची लोकल ही सुरू झाली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूर, कर्जत 3 आणि 4 लाईन ज्याला आत्ताच आपण मान्यता दिली, त्याचंही काम वेगाने आपल्याला करायचं आहे. आणि या माध्यमातनं दर 10 मिनिटांनी आपल्याला गाडी मिळालीच पाहिजे, ती चांगली मिळाली पाहिजे, ती फास्ट मिळाली पाहिजे. अशा दृष्टीनं आपण हे इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करतो. मला एक गोष्ट अजून तुम्हाला सांगितली पाहिजे. एकीकडे MMR रिजन मध्ये मेट्रो येते. काही लोक म्हणायचे मेट्रोचे डबे तर फार सुंदर आहेत, मेट्रोमध्ये लोक प्रवास करतात तर फोटो काढून काढून टाकतात. पण आमची जी खरी जीवनवाहिनी आहे, आमची जी सबर्बन रेल्वे, आमची जी लोकलची ट्रेन आहे, त्याच्या डब्यामध्ये मात्र प्रत्येकाला जीव गुदमरत त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. आणि आपल्या अंबरनाथ बदलापूर वासियांना त्याची कल्पना आहे. तुम्हाला आता सराव झालेला आहे. आमच्यासारख्या माणसाची तर काय हालत होईल माहीत नाही. अर्थात मी देखील पूर्वी लोकलनी प्रवास करायचो, त्यामुळे मलाही थोडी पकडता येते. धावता उता त्यात कशी पकडायची थोडा सराव आहे. पण आता गेल्या काही वर्षात तो सराव सुटलेला आहे. पण आता मात्र तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. आपल्या सरकारने नवीन निर्णय केला आणि आता टप्प्याटप्प्यानं पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्या जेवढ्या सबर्बन रेल्वेच्या म्हणजे लोकलचे जेवढे डब्बे आहेत, हे सगळे डब्बे आता आपण AC डब्बे करणार आहोत. त्याचे दरवाजे बंद होणार आहेत आणि लोकलमध्ये मेट्रो सारखा डब्बा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत हे सगळं केल्यानंतरही आपण सेकंड क्लासचा जो काही आजचा तिकिटाचा दर आहे, AC मध्ये 1 रुपया देखील वाढवणार नाही. त्याची सुरुवात आपण केली आहे. आता 238 रेक्स म्हणजे ट्रेन याचा आपण ऑर्डर प्लेस करतो आहोत. टप्प्याटप्प्याने ती आल्यानंतर तुम्हाला आज जे काही लटकून जावं लागतं, घामाघूम होऊन जावं लागतं, त्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, यातनं तुम्हाला पूर्णपणे मुक्ती देण्याचं काम हे आपण या माध्यमातून करणार आहोत. आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की आपलं विजन हे छोटं नाही आहे. आणि दुसरं असं आहे की ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो, लोक मला मूर्खात काढायचे. असं मेट्रो होऊ शकतं का? अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का? MUTPचं काम होऊ शकतं का? पण त्याही वेळी मी सांगायचो, मी जे सांगतो ते निश्चित करतो. देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते. त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन. आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं. आणि आज अटल सेतूमुळे आपल्याला माहिती आहे, आता बदलापूरचा आपला बोगदा झाल्याबरोबर आपण लोक 15 मिनिटात अटल सेतूला पोहोचू, तिथनं 25 मिनिटामध्ये ईस्टर्न फ्रीवेवर पोहोचू. आणि तिथनंही आम्ही आता एक बोगदा तयार करतोय, तिथनं 15 मिनिटात आपण मरीन ड्राईव्हला पोहोचू. अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी करतोय. तुम्हाला तर याच्यामुळे जे नवीन आपले एअरपोर्ट आहे, ते एअरपोर्ट देखील आता जवळ होणार आहे. आणि म्हणून एकीकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय. तिकडे आपण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची आपण नवीन रस्ते देखील तयार करतोय. पण हे सगळं तयार करत असताना MMR रिजनचा जो काही वाढता हा विस्तार आहे, या विस्तारामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सगळ्यात महत्वाची आहे. योजना तर आपण लाख करू, पाणी कुठनं आणायचं? आताची परिस्थिती अशी आहे की गेले अनेक वर्ष धरणं तीच आहेत आणि त्याच धरणांवरनं सातत्याने मागणी होत असते, आम्हाला पाणी द्या, आम्हाला त्या ठिकाणी त्याच धरणावरनं वेगवेगळ्या पद्धतीची मागणी होत असते. मग आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिका भांडण करत असतात, आमचा कोटा वाढवा, आमचा कोटा वाढवा. या संदर्भात कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी मी जसा मुख्यमंत्री झालो, कारण माझ्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की इरिगेशन विभाग होता. या इरिगेशन विभागामध्ये शिलार आणि पोशीर
हे दोन धरणं अशी आहेत की हे दोन धरणं पुढचे 40 वर्ष या संपूर्ण MMR रिजनचं त्या ठिकाणी भलं करू शकतात. MMR रिजनची 40 वर्षाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी पुरवण्याकरता ही दोन धरणं फार महत्वाची होती. मी त्या ठिकाणी इरिगेशन मिनिस्टर म्हणून या दोन धरणांच्या सगळ्या मान्यता केल्या आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी MMRDA सांगितलं की आता ही दोन धरणं बांधायची आहेत. इरिगेशन विभागाचं म्हणणं होतं की हे पाणी तर तुम्ही शहराला देणार आहात, मग आम्हाला पैसा कोण देईल? MMRDA म्हणायची डॅम बांधणं हे तर इरिगेशन विभागाचं काम आहे, ते मी इरिगेशननी बांधावी. एक दिवस दोघांनाही समोर बसवलं, म्हटलं आणा फाईल. त्या फाईलवर लिहिलं काम इरिगेशन विभाग करेल, पैसे MMRDA सांगितलं तुम्हाला किती पैसे पाहिजे त्याची व्यवस्था मी करून देईल. निर्णय केला आणि एवढंच नाही तर आता दोघांचंही टेंडर केलं, वर्क ऑर्डर दिला, काम सुरू केलं. पुढच्या 3 वर्षामध्ये ही दोन्ही धरणं आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुढचे 40 वर्ष या MMR क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची कोणालाही त्रास होणार नाही. महानगरपालिका आणि नगरपालिकांमधलं पिण्याच्या पाण्याचं जे भांडण आहे, प्रत्येक ठिकाणी जी मागणी आहे आम्हाला वाढीव रिझर्वेशन द्या, तिची पण आवश्यकता पडणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण जो विचार करतो हा भविष्याचा विचार करणारे आपण लोक आहोत. आपण काही आज उद्याचा विचार करणारे लोक नाही आहोत. आपण केवळ निवडणुका आल्या की बाता मारायच्या हे करणारे लोक नाही आहोत. आज ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदलत आहे आणि हे जे काही सगळं आमचं MMRचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे. MMR क्षेत्राचा योग्य नियोजन करून आपल्याला या MMRच्या क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी उभी करायची आहे. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्राचा एकात्मिक विचार करून इथे योग्य प्रकारचा विकास झाला पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. इंडस्ट्री सोबत सर्व्हिसेसचं सेक्टर, हाय पेड जॉब्स हे कसे तयार होतील? आमच्या मुलांकरता जे आता शिक्षण घेत आहेत, शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण या MMR क्षेत्रामध्ये केलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय की या निवडणुकीमध्ये केवळ नगरपालिका म्हणून विचार करू नका, तर आपल्याला हे जे बृहत काम करायचं आहे, आपल्याला एकेका शहराचा विकास करायचा आहे, हे MMR क्षेत्र एक व्हायब्रंट क्षेत्र म्हणून तयार करायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या तेजश्री ताई ज्या अतिशय सुशिक्षित आहेत, यांच्यासारखा नगराध्यक्ष मला पाहिजे. माझी स्वप्न आहेत, तुमच्या करता आहेत. ती काही माझी स्वप्न नाही आहेत, तुमची स्वप्न आहेत. ती पूर्ण करण्याकरता मी मुख्यमंत्री आहे. पण त्याच वेळी इथेही जर तेजश्री ताईंसारखा एक असा उमेदवार की ज्याला स्वप्न कशी पाहायची कळतात, ती पूर्ण कशी करायची ही समजतात, तशा पद्धतीचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे, अशा पद्धतीचा जर नगराध्यक्ष मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो. खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं, आता भाजपला 137 जागा मिळाल्या, आता यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काही कारण नाही. आता हे भाजपवाले पहिलं काम करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष होऊन गेलं, लाडक्या बहिणींनो योजना बंद झाली नाही. आणि जोपर्यंत देवाभाऊ आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण तेजश्री ताई, तुम्हाला माझी विनंती आहे, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी बनवा. आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या 2 वर्षामध्ये 50 लाख बहिणींना लखपती दीदी केलाय. आता 1 कोटी बहिणी करणार आहोत. त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बहिणी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दीदी
या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील, ही जबाबदारी मी तुमच्यावर देतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, पारदर्शी कारभार आणायचा आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला 20 तारखेला फार विचार करायचा नाही आहे. 20 तारखेला कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि केवळ नगराध्यक्ष पदाकरता नाही, तर नगरसेवक देखील आपले जे आहेत, नाहीतर नगराध्यक्ष निवडून आणायला नगरसेवक दिले नाही तर ताईला लोक कामच करू देणार नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे सगळे आपले निवडून आणायचे आहेत. तुम्ही बाकी काही काळजी करू नका. मी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा. त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.